मुंबईत हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बजरंग दलासह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी वडाळ्यामध्ये शोभायात्रेला परवानगी नाकारली होती, तरी देखील शोभायात्रेचं आयोजन केलं गेलं। त्यामुळे शोभायात्रेपूर्वी बजरंग दलासह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वडाळ्यामध्ये शोभायात्रे दरम्यान शोभायात्रेला परवानगी नसताना देखील आयोजन केलं, त्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती आहे। हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी वडाळ्यामध्ये शोभायात्रेला परवानगी नाकारली होती, तरी देखील शोभायात्रेचं आयोजन केलं गेलं। त्यामुळे शोभायात्रेपूर्वीच बजरंग दलासह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हिंदू संघटनेचे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। गोविंद, कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून वडाळ्यामध्ये शोभायात्रेला परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर मी उभा आहे। आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहोत, आपण त्यांच्याशी बोलणार। काय झालं? हमने उधर डीजे का लगाया हुआ था सेटअप, इन्होंने आया, हम लोग ने बोला इनको सर हम लोग अपना प्रोग्राम करेंगे, और इन्होंने फिर पहला घेराव किया। घेराव करने के बाद फिर इन्होंने क्या बोला, नहीं नहीं प्रोग्राम नहीं, डीजे नहीं बजेगा। क्यों नहीं बजेगा? क्यों नहीं बजेगा? हर मस्जिद पे होंगे, अभी केडवाई नगर में परसों के दिन उनका डीजे बजा, वो भी रात के 12:30 बजे तक। संगम नगर में एक हल्दी का प्रोग्राम था मियाँ भाई का, रात के 12:30 बजे तक डीजे बजा। हमारे टाइम ही सिर्फ पुलिस जागती है, बाकी टाइम नहीं जागती है। और तुम्हारा परमिशन ना करने का? नहीं, परमिशन 13 तारीख को देने वाले थे। हम लोग पिछले 14 साल से ये कार्यक्रम बिना किसी परेशानी के कर रहे हैं, लेकिन इस बार 10 से 15 मुस्लिम संस्थाओं ने जाके पुलिस को ये लेटर दिया है कि ये एरिया सेंसिटिव है, इसके लिए यहाँ से ये शोभा यात्रा नहीं निकलनी चाहिए। अगर पिछले साल 15 साल से हम ये शोभा यात्रा बिना किसी परेशानी के निकाल रहे, तो इस साल ये एरिया सेंसिटिव कैसे हो गया? और अगर एरिया सेंसिटिव हो रहा है तो मुंबई पुलिस सो रही थी क्या? मुंबई पुलिस का जोर सिर्फ और सिर्फ हिंदुओं पे निकलता है, हिंदू त्योहारों पे निकलता है। मुंबई पुलिस कार्यकर्ता परमिशन मागायला पोलीस स्टेशनला गेला, त्यावेळेला पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? मुंबई पुलिसने हा रिझन दिलाय की हा एरिया सेन्सिटिव्ह आहे, इथे मुस्लिम बाहुल्य एरिया, इथे प्रोसेशन चाहे रैली काढू नका। तर तो एरिया पाकिस्तान मध्ये येतो का? नाही येतो, तर आम्ही का हिंदू राष्ट्र आहे, हिंदुस्थान आहे, इथे रैली रामजीची रामनवमीची रैली काढू शकत नाही का? रामनवमीच्या दिवशी ही रॅली काढण्यात आली नव्हती का, किंवा काय झालं नक्की? पोलिसने आम्हाला रिक्वेस्ट केलं होतं की हे रैली तुम्ही आता काढू नका, ते तुम्ही पोस्टपोन करा। ते आम्ही पोलिसच्या रिक्वेस्टवर हा रैलू 6 तारखेला विविध कार्यक्रम होते रामनवमीचे। अँटोफिल्डला आमची रॅली निघते, वळीला रॅली होती आणि आमचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे साहेब आले, सर्व कार्यकर्ते तिथे व्यस्त होते। म्हणून 6 तारखेच्या ऐवजी आम्ही 13 तारखेचा दिवस होता काढायचा, तर दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं जयंती होतं, त्यामुळे आम्ही ते परत कॅन्सल केलं की आपल्यातच वाद नको व्हायला। म्हणून आम्ही पुढचा संडे म्हणजे आज 20 तारखेचं पकडलं। आम्ही आमचे कार्यकर्ते तयारी करत होते, तयारी करताना आमच्या कार्यकर्त्यांवर डिटेन करण्यात आलं, त्यांना मारहाण झाली त्यांच्यावर। ज्यांनी केलं त्यांच्यावर कार्यवाही होईल, आम्हाला ते कोणी हे सगळं केलं? काय झालं, म्हणजे काय अडथळा कोणी आणला? तर आपण पाहतो आता हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वडाळ्यात शोभायात्रेपूर्वी ही कारवाई झाली।